हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. हाऊस टी शर्ट. आज अन्वितच्या टिफिनला सँडविच बनवलेला आहे आणि फ्रेंच फ्राईज. आज सॅटरडे आहे, हाफ डे असतो, यासाठी आज म्हटलं काहीतरी स्पेशल देऊया त्याला टिफिनला, म्हणून मग सँडविच आणि फ्रेंच फ्राईज बनवून दिले. आज लंच बॉक्स आहे तो अन्वित पॅक करणार आहे, करायला लागलाय. बरोबर आहे, तोच टिफिन ठेवा अगोदर, वरती एकदम ठेव टिश्यू पेपर. रुमाल फोल्ड करून ठेवत आहे बाळ आमचं. मोठं झालंय बाळ आता. तू सांगितलंय. मी सांगितलंय माहित आहे, पण तू करतोय ते इम्पॉर्टंट आहे ना. अभ्यास केलेलं लक्षात आहे का? आज हॉर्नचं साईन असलं तर स्कूलचं स्कूल अहेड. बिहाइंड नाही, अहेड. पुढे स्कूल आहे. लव यू, बाय. स्कूलनं सोडलं त्याला, तो आज थोडासा जास्तच हॅपी होता, कारण आज सँडविच आणि फ्रेंच फ्राईज दिले, त्यामुळं कधीतरी जंक सांगतोय ना. आज अन्वितला स्कूलला सोडून डायरेक्ट घरी आलो. काही भाजी आणायची नव्हती, काही नाही. कारण सकाळी विनायक घेऊन आलेला भाजी आणि दूध. सँडविच साठी ब्रेड पण आणले, त्यामुळे बरंच काही सामान आणायला सांगितलं. आता बघूया, परत काय आठवलं तर परत पाठवायचं. आमच्यासाठी सँडविच बनवतीये. ते एक सँडविच जे आहे ते करपलेलं आहे, मगाशीच करपलंय, ते व्हिडिओच्या नादात नाही, असंच करपलंय. आणि हे 2 सँडविच रेडी झालेले आहेत. माझ्या फ्रेंडच्या मुलीला पण मी देऊन येणार आहे सँडविच, आता तिलाही आवडतं. माझ्या फ्रेंडला सँडविच द्यायला निघालेली आहे. 9:30ला तिचं स्कूल आहे, तिच्या मुलीचं. तोपर्यंत आता 8:30 झालेले आहेत, अजून 1 तास आहे. तिच्या स्कूलमध्ये आज क्रिसमस डेचं सेलिब्रेशन आहे, म्हणून तिने मस्त अशी रेडी झालेली आहे. हाय. सँडविच देऊन आलेले आहे. तिनं मला परत त्याच्यामध्ये इडली घालून दिलं, इडली आणि चटणी. हे असंच चालू राहणार आहे मला वाटतंय, द्यायचं घ्यायचं. चला आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो. ब्रेकफास्ट साठी बघा, इडली, सँडविच, ग्रीन चटणी पुदिनाची आणि सॉस. आंबोळीसाठी भिजवत आहे उडीद डाळ, तांदूळ. मी आता उडीद डाळासोबतच पोहे पण घालणार आहे याच्यामध्येच डायरेक्ट. पोहे आत्ताच घातले तर कसं छान भिजतात संध्याकाळपर्यंत, म्हणून मी आत्ताच घालते. थोडीशी मेथीचे दाणे पण घालते याच्यामध्ये. किती आहे ते गाजर? गाजर अर्धा किलो आहेत. अर्धा किलो म्हणजे 2 दिवस होते का? 2 दिवस पास होते बघ, तेवढीला होय, छान आहे, छान आहे. असंच खायला पण आवडते, असं खायला पण छान लागतं. मग एक ठेव की जेवायचं आहे दुसरं फ्रीज मध्ये. विनायकला किसायला लावलंय, आळी पळीना आम्ही 2 जण किसायला लागलोय. 12:30 वाजलेले आहेत. अन्वीचं स्कूल सुटलेलं आहे, सॅटर्डे आहे आज. त्याला घेऊन येते मी जाऊन, लेट झालाय. ओरल झाली नाही का? माहित नाही. टिफिन खाल्लास का नाही खाल्ला आज? आवडलं नाही? मग हलकं का लागायला लागलाय डब्बा? फुल पिरियड तो आम्ही टीव्हीच बघितलं स्कूलमध्ये. लंच पिरियड मध्ये पण टीव्ही बघितलं. भरपूर टीव्ही बघितलं. लास्ट पिरियड पर्यंत टीव्हीच. मग आता घरी गेल्यावर टीव्ही नको बघू, नाही मला. नाही ना, डोळ्यांना त्रास होतोय ना. मी नाही बघितलं जीससची स्टोरी दाखव. मी नाही बघितली. मी डोळे झोपलो परत. आपण संध्याकाळी कुठं जाणार आहे सांग? अवतार मूवी बघायला. सिरियसली जायचंय. पप्पा हे ऑलरेडी बुक्ड तिकीट. हॅलो फ्रेंड्स, आम्ही जेवायला आलेलो आहे. या जेवायला सगळेजण. पावट्याची आमटी केलीये, पावटा भाजलाय, अननस पण आहे. आता येताना अननस घेऊन आलेलो. नंबर 1 ना. आवडलं का तुला? गोड आहे का? गोळा कर एका ठिकाणी, तिकडं नको सरकू. गोळा कर. इथं पण आहे बघ थोडस, इकडं. हा
गुड बॉय. मी आता गाजरचा हलवा बनवतेय. दुपार झालेली आहे, थोडं साडवं झालेलं आहे, पण लक्षात आलं. हे बघा कसं मस्त असा रेड कलर आलेला आहे. दूध घातलंय मी याच्यामध्ये. आता हे दूध पूर्ण आटलं की मग माझा गाजरचा हलवा रेडी. आता झाकून ठेवलंय. एक 5-10 मिनिट लागतील मला वाटतंय गाजरचा हलवा बनायला. आता झोपून अजून इडलीचं पीठ बारीक केलं नाही, काही नाही. आता मूवीला जायचं टाइम झालेला आहे, अर्धा तासच राहिलाय रेडी होण्यासाठी. पटपट बारीक करते आणि मग रेडी होते. फ्रीज मध्ये ठेवणार आहे काय पीठ? काय पीठ नाही बाहेरच ठेव. मी रेडी झालो पण पप्पांच्या आधी. माझ्या आधी पण झालास रेडी, अजून मी पीठच बारीक करायला लागला. कधी रेडी झालास कळलं पण नाही. आता तरी आत गेलेला, आम्हाला वाटलं वॉशरूमला गेलाय रेडी होऊन आलाय. दोघांनी पण आवरलंय, माझं अजून काहीच आवरलं नाही. हे बघा यानं पण आवरलंय आणि याने पण आवरलंय. काय चाललंय? मला पण shirt वाटते. कसं दिसतंय? छान दिसतंय. जरासं टाईट वाटतंय गळ्याच्या इथं, होय ना? जरा वाटतंय मला. जा रेडी व्हा. होय मी पण आता पटकन रेडी होते आणि नंतर भेटते. मम्मा हो आवडलंस? हा आवरलंय, झालंय. फक्त लिपस्टिक राहिलेली लावलेली आहे, झालंय आवरलंय. बघा मी फायनली रेडी झालेली आहे. आता आम्ही निघत आहे अवतार मूवी बघायला. आय एम व्हेरी एक्साइटेड. टू यू. आम्ही दोन्ही पार्ट टीव्ही मध्ये बघितलेले. आता थर्ड पार्ट बघायला आम्ही चाललेलो आहे. आम्ही कुठले शूज घालणार दाखवत. हे आहे शूज स्टड डबा. हे आहे शूज. आवर की पटकन ग. दोन भांडी आहेत त्याची बाळा. परत रात्री लेट होतंय ना यायला, म्हणून जायला लागलाय. कुठेतरी बाहेर जायचं म्हणलं ना, पहिल्यांदा हे सगळं आवरायला लागतंय आणि मग जायला लागतंय. माझं नाही असंच, आपल्या सगळ्या मैत्रिणींचं असंच आहे. आणि यायला पण खूप वेळ होणार आहे ना, 10-10:30 वाजतील. आणि त्यामुळं मग मी धुवून घेतले भांडे, कट्टा पुसून घेतला. सगळं असंच सोडून जायला बरोबर नाही वाटत. आणि आल्यावरती खूप कंटाळा येतो, करूच नाही वाटत. मग पिल्लू बघा आमचं कसलं भारी रेडी झालंय, दाखवते मी. मूवी स्टार्ट व्हायला फक्त अर्धा तास राहिलेला आहे. आता किती वेळ लागतो पोहोचायला काय माहिती. ट्रॅफिक वरती राहिलं. मध्येच पेट्रोल घालायला पण थांबलेलो, पेट्रोल पण संपलंय आमच्या गाडीतलं. मला सगळे गावात नाव पण गावात. मी एकदा लाफ केलं तर 6 नाटक चुडेल सारखं लागतं राहिलं. Why you laughing? मग हसलं म्हणून काय झालं? मी चुडेल सारखंच. कसं हसतोय, हसून दाखव. मला आता होत नाही हसायला. मला एकदा रीच झालेलो आहे. अजून टाइम आहे 10-15 मिनिटं मूवी स्टार्ट व्हायला. नाही टाइमात पोहोचलोय आपण मॉल मध्ये. सोडतेच काय आत लगेच? होय सोडतो की. पण अजून टाइम आहे ना? नाही. सगळीकडे तेच दिसायला लागले का काय? वा. हे बघते कसं दिसतंय. तर काय वेळ लाईट मुळे दिसतंय असं. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय. परत भेटूया उद्या. म्हण थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय.